हॅलो फ्रेंड, हाय. बघा, आज बनवते हातावरची चपाती. आधी पीठ मळून घेऊया. मस्त एकदम पातळ पीठ मळून घेऊ. अशापैकी सॉफ्ट पीठ मळून घेऊ आपण. हातावरची चपातीसाठी ना एकदम चांगलं पीठ मळून घ्यावं लागतं, तेव्हा हातावरची चपाती होते. तर चला, आता 10 मिनिटं ठेवून घेतलं. आता चपाती बनवून घेऊ. अशा प्रकारेने चपाती बनवून घेऊ. थोडं पीठ आणि तेल हाताला लावलं ना, मग ते चपात्या चिटकत नाही, मग छान असं लांबतात चपाती. आता मस्त एकावर एक 3 चपाती बनवून घेऊ आणि आलटी पलटी करून शेकून घेऊ. अशी प्रकारे चपाती एकदम नरम होतात, खायला तर छान लागतात चपाती. तर चला, पालक निवडून घेते. डाळ पालक बनवायची आपल्याला. तर पालक साफ करून घेते आधी, नंतर बनवू डाळ पालक. आजच्या जेवणात डाळ पालक आहे. तर चला, पालक निवडून घेते. पालक कापून घेऊ. कापून धुवून छानपैकी असं. तर चला, डाळ बनवून घेऊ आता. पालक धुतले, कुकर ठेवलं गॅसवर. कुकरमध्ये करायची आपल्याला डाळ. पालक टाकून घेतली, डाळ पण टाकली आधीच. तर चला, फोडणी देऊ आता. तेल टाकूया. लसूण टाकून घेतलं. आलं टाकलं त्याच्यात. छानपैकी त्याला असं भाजून घ्यायचं लालसर. आणि त्याच्यात टाकायचं आता आपल्याला टोमॅटो. टोमॅटो पण छानपैकी भाजून घेऊ. टोमॅटो भाजून घेऊ छानपैकी. नंतर टाकू त्याच्यात हळद टाकली, गरम मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली, थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. मीठ टाकून घेऊ त्याच्यात. थोडं फिरून घेऊ छानपैकी, असं मिक्स करून घेऊ. डाळ टाकून घेऊ त्यात. बघा, झाली आपली डाळ फोडणी देऊन. डाळीला उकळी आली बघा आता. थोडी कोथिंबीर टाकून घेऊ वरून. आणि झाली आपली डाळ आता रेडी. तर या जेवायला सगळ्यांनी. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.